नमस्कार. मी ॲडव्होकेट सिद्धी भालेकर आपलं मराठी लीगल गाईड या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजला आहे, तो म्हणजे सिंधू जल करार. आणि भारत सरकारने यावर घेतलेल्या निर्णयावर आपण कायदेशीर दृष्टिकोनातून चर्चा करूयात. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात 5 महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये सिंधू जल करार या कराराला परराष्ट्र मंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आणि या स्थगितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण आतापर्यंत पाकिस्तान विरोधात झालेल्या कोणत्याही युद्धाच्या वेळी भारताने या कराराला स्थगिती दिली नव्हती. यावरून आपल्याला लक्षात येईल या कराराचं किती महत्त्व आहे. ते जाणून घेऊया सिंधू जल करार म्हणजे नक्की काय. 19 सप्टेंबर 1960 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये 6 नद्यांच्या पाणी वाटपावरून एक जलकरार झाला होता, ज्याला सिंधू जलकरार असे ओळखले जाते, ज्याची मध्यस्थी जागतिक बँकेने केली होती. या करारानुसार भारताला पूर्वेकडील 3 नद्या म्हणजे रावी, बियास आणि सतलज यांच्यावर अधिकार मिळाले होते आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब या वापरण्याचा अधिकार पाकिस्तानला मिळाला होता. सिंधू नदी प्रणाली ही दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण या नद्या शेती, पिण्याचे पाणी आणि जल उत्पादनासाठी आधारस्तंभ मानल्या गेल्या होत्या. त्या पाकिस्तान मधला 80% भाग हा सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांवर अवलंबून आहे. या नद्यांवर त्यांच्याकडे शेती आणि जलविद्युत प्रकल्प राबवले जातात. त्याच्यामुळे सिंधू जलकराराचा हाच हेतू होता की पाण्याच्या वाटपावरून कोणताही संघर्ष होऊ नये, कोणतेही अडथळे येऊ नयेत. भारत सरकारने या जलकरारावर स्थगिती तर आणली आहे, पण यामुळे पाकिस्तानला अद्दल घडवण्याचा त्यांचा हेतू साध्य होईल का? जाणून घेऊया या विषयाचा कायदेशीर दृष्टिकोन. भारत सरकार इतक्या कठोर निर्णयापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं कारण म्हणजे पाकिस्तानकडून भारतावर होणारे वारंवार दहशतवादी हल्ले. भारत सरकारने 2023 मध्ये पाकिस्तानला एक स्पष्ट संदेश दिला होता की हा करार एकतर्फी नाही. जर पाकिस्तानकडून अटींचं वारंवार उल्लंघन होत राहिलं किंवा भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचत असेल तर भारत हा करार रद्द करेल किंवा या करारावर पुनर्विचार करेल. पण तरी सुद्धा पाकिस्तानचे हे दहशतवादी हल्ले थांबले नाहीत आणि भारताने हा कठोर निर्णय घेतला. भारताने कोणत्या तरतुदीनुसार हा जलकरार रद्द केला आहे? विएना कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ ट्रीटीज नुसार जर एखाद्या देशाने या कराराचं उल्लंघन केलं किंवा संपूर्ण परिस्थितीच बदलली असेल तर दुसऱ्या देशाला या करारामधून बाहेर पडण्याचा संपूर्ण अधिकार आहे. दुसरं म्हणजे भारत कायद्यानुसार काय करू शकतो? भारत पूर्वेकडील संपूर्ण नद्यांचे पाणी वापरू शकतो, जे अजूनही मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमध्ये वाहून जातं. दुसरे म्हणजे पाकिस्तानमध्ये वाहून जाणाऱ्या पश्चिमेकडील नद्यांवर तो स्थगिती आणू शकतो आणि तेही पाणी भारत स्वतः वापरू शकतो. तिसरं म्हणजे हा करार संपूर्णच रद्द झाला तर भारत संपूर्ण जलप्रणालीचा फायदा घेऊ शकतो. पण यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊन किंवा आंतरराष्ट्रीय आर्बिट्रेशन समोर आपले मुद्दे हे स्पष्टपणे मांडावे लागतील. त्याच्यासाठी त्यांना व्यवस्थित पुरावे सादर करावे लागतील आणि आपली बाजू ही स्पष्टपणे मांडावी लागेल. जर ही बाजू स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पटली तर हा करार संपूर्ण रद्द होऊन भारत संपूर्ण जलप्रणालीचा अधिकार आपल्याकडे मिळवू शकतो. पुढचा राजनैतिक टप्प्यामध्ये वर्ल्ड बँकची भूमिका ही खूप महत्वाची असेल आणि दुसरं म्हणजे भारताने हा निर्णय एकतर्फी घेण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर समर्थन मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे भारत जास्तीत जास्त प्रमाणात नदी प्रणालीवर अधिकार सांगू शकेल आणि एक प्रकारचा राजनैतिक दबाव हा पाकिस्तानवर निर्माण होईल. सिंधू जलकरार ही केवळ एक पाण्याची वाटणी नसून भारताच्या स्वावलंबनेशी, सुरक्षतेशी आणि कायद्याशी जोडलेला आहे. तुम्हाला वाटतं का की भारताने हा करार संपूर्ण संपवावा की नव्याने यामध्ये वाटाघाटी कराव्यात? आपलं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.